आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला। सकाळपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती। स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लांबून लांबून भक्त मंडळी आलेली होती। उत्सवाची सुरुवात पहाटे काकडा आरतीनं झाली। त्यानंतर विविध धार्मिक विधी, अभिषेक आणि होम हवन यांचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेषतः स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं। पूजेनंतर भक्तांना प्रसादाचं वितरण करण्यात आलं। सर्व भक्तांनी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपला लीनभाव अर्पण केला। उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर प्रशासन, स्वयंसेवक आणि भक्तांनी अथक परिश्रम घेतले। सर्व भक्तांनी मंदिराच्या शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणाचं कौतुक केलं। अकलूज इथं सन 2005-06 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन बाजारतळाचं बांधकाम करण्यात आलं, परंतु पटसंख्येअभावी सन 2011 साली ही शाळा बंद पडली। शाळा बंद पडल्यानंतर शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागानं साफ दुर्लक्ष केलं। आज या इमारतीत म्हशी आणि इतर जनावरं बांधली जात आहेत। शाळेच्या खोल्यांमध्ये संपूर्ण शेणखत तयार झाल्याचं पाहायला मिळतं। सुमारे 2 एकर जागा या शाळेसाठी घेण्यात आली। या 2 एकर जागेला वॉल कंपाऊंड करण्यात आलं। सध्या या इमारतीकडे शिक्षण विभागाचं लक्ष नसल्यामुळं देखभाल दुरुस्ती वाचून सगळी दुर्दशा झाली आहे। इमारतीच्या खिडक्या, दरवाजे, भिंती तोडून चोरून नेण्यात आले। मोकळ्या खोल्यांमध्ये गाई म्हशी बांधल्या जातात, त्यामुळं सर्व वर्गांमध्ये, ऑफिस खोल्यांमध्ये शेणाचा खच लागला आहे। गुरुपौर्णिमा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला। या निमित्तानं स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये दर्शनाला आलेल्या भाविकांना शुद्ध तुपातील बेसनाचे लाडू देण्यात आले। नेटक्या पद्धतीनं विविध मंदिरांच्या ठिकाणी धार्मिक वातावरणात हा उपक्रम पार पडला। स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते बेलाटी येथील बाळूमामा मंदिर, देगाव येथील वानकर वस्ती, सुंदरमनगर, जुळे सोलापूर स्वामी समर्थ मंदिर, आसरा चौक, गजानन महाराज मंदिर सोरेगाव, माळकवठे, मंद्रुप, 13 मैल येथील मंदिरांमध्ये बेसन लाडूंचा प्रसाद वाटप करण्यात आला। एकूण 51,000 लाडूंचा प्रसाद भाविकांना देण्यात आला। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। पद्मशाली युवक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मार्कंडेय मंदिर इथं मावळते अध्यक्ष तुषार जक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते। शेवटी शेखर कटकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। प्रेसिडेंट म्हणून नागेश बोंबड्याल तर सचिव म्हणून विजय निली यांची निवड करण्यात आली। कार्याध्यक्ष म्हणून नागेश बंडी तर खजिनदार म्हणून अविनाश शंकू यांची निवड करण्यात आली। दरम्यान निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी युवक संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं। दत्तनगर येथील पूर्व भाग दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त उपासना गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवार दिनांक 13 जुलैपासून या पारायणाला सुरुवात झाली। शुक्रवारी याची सांगता झाली। दरम्यान रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्तानं दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय सिंगम, महेश देवसानी, दामोदर माचरला, किशोर देवसानी, गणेश देवसानी, बालाजी पुट्टा, ज्ञानेश्वर वल्लभ देशी, किरण बिटला आणि व्यवस्थापक श्रीनिवास गरदास यांनी परिश्रम घेतले।
समाजाचा उपयोग करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न आपल्याच समाजातील काही नेते मंडळी करत आहेत. हीच नेते मंडळी हिटलरशाही पद्धतीनं समाज बांधवांना आपल्या तालावर नाचवत आहेत. या पुढील काळात हे आम्ही सहन करणार नाही. पदाधिकारी निवडणुका असोत किंवा ज्ञाती संस्थेच्या निवडणुका असोत, त्या लोकशाही पद्धतीनं व्हायला हव्यात. सोलापुरात पद्मशाली समाजाची लोकसंख्या ही 5 लाखाहून अधिक आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी एकजूट दाखवून योग्य व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन पद्मशाली समाजातील युवा नेते श्रीनिवास संगा यांनी रविवारी आयोजित पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडीच्या बैठकीदरम्यान केलं. जुळे सोलापूर परिसरातील ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या वर्षी गणेश उत्सव अध्यक्षपदी सिद्धाराम हडपद आणि उपाध्यक्षपदी निलेश कालदे, सचिन करकंटी, कार्याध्यक्षपदी आकाश गायकवाड, परशु गायकवाड, सचिवपदी राजू धुळखेड, सहसचिवपदी आकाश कांबळे, संकेत साखरे, खजिनदारपदी संतोष वाडेकर, सांस्कृतिक प्रमुखपदी राजेंद्र जमादार, अर्चना जमादार, दत्तात्रय हडपद यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्याम धुरी, सचिव अंबादास पांढरे, शावरप्पा वाघमारे, अर्चना जमादार, शुभम मंजरतकर, भीमाशंकर जमादार यांच्यासह मंडळाचे अन्य कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.